इथे चेतना केंद्र आहे. इथे इथे मूलाधार चक्र सांगितलं म्हणजे महत्वाचं. आज्ञा चक्र इथं 1000 कमळ आहे पांढऱ्या रंगाचे. पांढऱ्या रंगाचे 1000 कमळ आहेत. आज्ञा चक्र आहे. हे चक्र जागृत झालं का सगळे चक्र ऍक्टिवेट होतात. म्हणजे माणूस जर का 10वी पास झाला का 11वी 12वी पोस्ट पीजी बरोबर जातो, तसं हे ऍक्टिवेट झालं का. हे जर का डिसऍक्टिवेट झालं तर बाकीचं मग रेंजच वाढत नाही माणसाची. कायम 2G सिम राहील. आपल्याला 4G सिम पाहिजे का 5G पाहिजे का, मग याला ऍक्टिवेट करा. सध्या हे डिऍक्टिवेट आहे. हे ऍक्टिवेट जर का करायचं असलं सकाळी महादेवाची पूजा करताना अष्टांग योग आणि अष्टसिद्धी जर का प्राप्त करायची आहे, सूत महाराज 88,000 ऋषींना सांगतात पांढऱ्या भस्मामध्ये केशरी चंदन लावा महादेवाला आणि त्याच्या चरणाचं चंदन तुम्ही लावलं पाहिजे. स्वतःसाठी सेपरेट भस्म वापरायचं नाही, स्वतःसाठी सेपरेट चंदन वापरायला सांगितलं नाही. बरं तसं काही असेल तर देवाची डब्बी वेगळी ठेवा चंदनाची आणि आपली डब्बी वेगळी ठेवा. दोष लागतो. आपण जे चंदन लावत असू तेच चंदन जर का देवाला लावलं, देवाचं पंचपाळ वेगळं आपलं पंचपाळ वेगळं. हे माहिती आहे शास्त्र तुम्हाला.